33 अनारशांची अद्भुत कथा. अधिक मासातील चमत्कारिक सत्य घटना. भगवान विष्णूंचा थेट आशीर्वाद. रात्र झाली होती. संपूर्ण गाव शांत झोपलं होतं. पण एक छोट्याशा झोपडीत एक वृद्ध स्त्री अजूनही जागी होती. तिच्या समोर लुकलुकणारा एक छोटासा दिवा, तुळशीसमोर ठेवलेले 33 अनारसे आणि डोळ्यांत अश्रू. ती हात जोडून फक्त एकच प्रार्थना करत होती. हे नारायणा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, फक्त माझी भक्ती स्वीकार. आणि मित्रांनो, त्या रात्री जे घडलं ते पाहून संपूर्ण गाव हादरलं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निपुराच्या चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत अधिक मासातील अत्यंत पवित्र आणि चमत्कारी 33 अनारशांची कथा. ही कथा फक्त मनोरंजन नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि भगवान विष्णूंवरील अखंड विश्वासाची दिव्य अनुभूती आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. शास्त्रानुसार या महिन्यात केलेलं दान, उपवास, जप, कथाश्रवण याचं पुण्य अनेक पटींनी वाढतं. असं म्हणतात की अधिक मासात भक्तीने केलेली छोटी गोष्ट सुद्धा भगवान थेट स्वीकारतात. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात एक वृद्ध स्त्री राहत होती. तिचं घर म्हणजेच मातीची छोटी झोपडी. छपरातून पाऊस गळायचा, घरात न धान्य ना पैसा. कधी कधी तिला उपाशी झोपायची वेळ यायची. पण तिच्याकडे एक गोष्ट अमाप होती: भगवान विष्णूंवरील अढळ श्रद्धा. दररोज पहाटे ती नदीवर स्नानाला जात असे. घरी येऊन तुळशीपाशी दिवा लावत असे आणि अत्यंत प्रेमाने म्हणत असे, ओम नमो भगवते वासुदेवाय. गावातील लोक तिची गरिबी पाहून दया करत, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असायचं. एक दिवस काही गावकरी तिच्याकडे पाहून हसू लागले. देवाची भक्ती करून काय मिळालं तुला? स्वतःकडे खायला नाही आणि रोज पूजा करतेस. पण ती शांतपणे म्हणाली, भगवान भक्ताची परीक्षा घेतात, साथ कधीही सोडत नाही. काही दिवसांनी अधिक मास सुरू झाला. संपूर्ण गावात भजन, कीर्तन, कथा, पूजन सुरू झाले. लोक मोठमोठी दान करत होते. ते पाहून वृद्ध स्त्रीच्या मनात दुःख आलं. ती म्हणाली, हे प्रभू, माझ्याकडे काहीच नाही, मी तुमची सेवा कशी करू? त्याच वेळी गावात एक तेजस्वी संत आले. संपूर्ण गाव त्यांचे दर्शन घेण्यासाठी जमले. वृद्ध स्त्री ही नम्रपणे त्यांच्या चरणी गेली. ती म्हणाली, महाराज, गरीब माणसाने अधिक मासात काय करावं? संत हसले आणि म्हणाले, माते, भगवानांना धन नको असतो, त्यांना श्रद्धा हवी असते. संत पुढे म्हणाले, तू भगवान विष्णूंना 33 अनरसे अर्पण कर. पूर्ण भक्तीने कथा ऐक आणि शक्य असेल तेवढा प्रसाद वाट. ती स्त्री घाबरत म्हणाली, महाराज, माझ्याकडे तर अन्नही नाही. संत म्हणाले, जिथे खरी भक्ती असते तिथे भगवान स्वतः येतात. दुसऱ्या दिवसापासून ती स्त्री गावात काम करू लागली. कोणी तुला कोणी तिला मुठभर तांदूळ दिले, तर कोणी थोडासा गूळ. काहींनी तिला तूप दिलं. ती प्रत्येक वस्तू अत्यंत जपून ठेवत होती. त्या रात्री ती उपाशी होती. तिने जमा केलेले धान्य स्वतःसाठी वापरलं नाही. ती म्हणाली, हे सर्व माझ्या नारायणासाठी आहे. अधिक मासातील पवित्र एकादशी आली. पहाटे स्नान करून ती स्वच्छ साडी नेसली. तिने चूल पेटवली आणि अत्यंत प्रेमाने अनारसे बनवू लागली. प्रत्येक अनारसा बनवताना ती भगवानाचं नाव घेत होती. हे विष्णू, हे विष्णुदेवा, माझ्या भक्तीचा स्वीकार करा. रात्र झाली.
तिने तुळशीपाशी दिवा लावला. भगवान विष्णूंची पूजा केली. 33 अनारसे नैवेद्य म्हणून ठेवले आणि कथा ऐकू लागली. तेवढ्यात एक अद्भुत गोष्ट घडली. अचानक जोरांचा वारा थांबला. संपूर्ण गाव शांत झालं. आकाशात विलक्षण प्रकाश दिसू लागला. तिच्या झोपडीभोवती दिव्य सुगंध पसरला. मध्यरात्री तिला स्वप्न पडलं. समोर तेजस्वी प्रकाश. त्या प्रकाशातून भगवान विष्णू प्रकट झाले. पिवळे वस्त्र, मुकुट, शंख, चक्र, गदा. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. त्यांच्या बाजूला माता लक्ष्मी उभ्या होत्या. भगवान म्हणाले, माते, तू अत्यंत श्रद्धेने आम्हाला 33 अनारसे अर्पण केलेस. तुझ्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालेलो आहोत. आजपासून तुझ्या घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासणार नाही. ती रडू लागली. प्रभू, माझ्यासारख्या गरीब भक्तीकडे तुम्ही आलात. भगवान हसले. ती समोर आम्हालाही यावंच लागतं. सकाळ झाली. ती उठली आणि पाहते तर काय, तिचं छोटंसं घर धान्याने भरलेलं होतं. नवीन वस्त्र पडलेली होती. सुवर्ण नाणी चमकत होती. गावकरी धावत आले. सगळे आश्चर्यचकित झाले. जे लोक तिची थट्टा करीत होते तेच आता तिच्या पाया पडू लागले. त्या दिवसानंतर गावात मोठा बदल झाला. लोक दान करू लागले, कथा ऐकू लागले, विष्णू नाम जप करू लागले. दरवर्षी अधिक मासात 33 अनारशांचं व्रत सुरू झालं. 33 अनारसे हे फक्त प्रसाद नाही, ते 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जाते. श्रद्धेने अर्पण केलेला प्रत्येक अनारसा भक्तीचं रूप बनतो. आज आपल्याकडे पैसा आहे, मोठी घरं आहेत, पण पण मनात श्रद्धा कमी होत चालली आहे. भगवानांना महागड्या वस्तू नको, त्यांना हवं असतं प्रेम, विश्वास आणि भक्ती. कदाचित आज तुमच्याही आयुष्यात संकट असेल, पण लक्षात ठेवा, अधिक मासात केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. भगवान भक्तांची परीक्षा घेतात, पण शेवटी चमत्कारही तेच घडवतात. जर तुम्हाला भगवान विष्णूंवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.